नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपल्या शेतकरी मित्र ऋतिक थोडक्यात आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्रोटेक्निकमध्ये। तर मित्रांनो, आज पुन्हा मी आपल्यासाठी जी कांद्या रोपावरची जी फवारणी आहे, तिसरी फवारणी औषधाची, तर ती घेऊन आलेली आहे मित्रांनो। साधारण ही फवारणी आपल्याला आहे ना, पहिली फवारणी केली म्हणजे पहिली फवारणी आपण 18 दिवसानंतर केली होती बी टाकल्यानंतर। त्याचबरोबर आता जी फवारणी आहे, तर ही बी टाकल्यानंतर 24 दिवसानंतर आहे, म्हणजे साधारण पहिल्या फवारणीच्या 6 दिवसानंतर आपल्याला एक्झॅक्ट म्हणजे फवारणी करायची आहे। तर या फवारणीचा रिझल्ट म्हणजे कांद्याचा जो कलर आहे रोपाचा तो हिरवागार होतो आणि त्याचबरोबर जे कीटकनाशक आहे ते फवारणार आहोत आपण, कारण त्यानंतर त्याच्यावर थ्रिप्स म्हणजे जे आपण म्हणतो मावा वगैरे पडतो, तर ते पडायला नको। तर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओलाही लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो। आणि आपण जे म्हणजे ही जी माहिती मी आता सध्या आपल्याला जे सांगतो आहोत, तर ती माहिती आपल्याला लाईव्ह सेशनमध्ये घ्यायची होती, म्हणजे आम्ही बोलणार आणि तुम्ही जे प्रश्न विचारणार त्याला आम्ही लगेच उत्तर देणार। पण मित्रांनो, आपले जे सबस्क्रायबर आहेत ते थोडेसे कमी आहेत, त्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, कारण तुम्ही जे प्रश्न विचारणार त्याला आम्ही लगेच लाईव्ह उत्तर देणार आपल्या व्हिडिओमधनं, तुम्हालाही आमच्याशी कॉन्टॅक्ट करतील। त्यासाठी आमचं ट्विटर हँडलची लिंकही मी म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत, तर तिथून आपल्या ट्विटर हँडलला फॉलो करा मित्रांनो आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, आपण जे स्प्रे करणार आहोत, तर तुम्हाला म्हटलं तर मी प्रत्येक वेळेला तुम्हाला लक्षात आणूनच देत जाईन। तर जो पंपाचा नोजल आहे तो ह्या अशाच प्रकारचा पाहिजे मित्रांनो। यावर आता मी फारसं काही बोलणार नाही, कारण आधीच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये हे दिलेलं आहे माहिती। तर साधारण मित्रांनो, हा पंप आपला 15 लिटरचा आहे। यामध्ये आपल्याला हे बघा इकडं या प्रकारचं मॅजेस्टिक प्लस नावाचे जे औषध आहे हे जेल फॉर्ममध्ये आहे। साधारण हे 396 रुपयाचं आहे, फक्त 250 ग्रॅम आहे मित्रांनो। तर हे साधारण पावशेर आहे, तर हे फक्त आपल्याला 400 रुपयात, खूप महागच आहे। आणि हे बघा मी तुम्हाला खोलूनही दाखवतो, हे बघा असं म्हणजे हे जे काळं आहे ना, तर याच्यात हे जेल फॉर्ममध्ये हे बघा एकदम काळं असं आपण जसं की म्हणतो फॅविकॉल किंवा मग मेणासारखं आहेत। तर याचा असा उपयोग आहे, याच्यामध्ये काही बॅक्टेरियाज आहेत, जिवंत बॅक्टेरिया, तर हे बॅक्टेरिया आपल्या रोपाला वाढवण्यास मदत करतात मित्रांनो। आणि म्हणजे हे जे औषध आहे साधारण आपल्याला जे टाकायचं आहे, तर हे प्रत्येक पंपासाठी म्हणजे प्रत्येक 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला हे फक्त 50 ग्रॅम टाकायचं आहे। म्हणजे साधारण मोजून घ्या मित्रांनो, खूप जास्त नको खूप कमी नको, नाहीतर काही काही शेतकरी म्हणतात की आपल्याला जे आहे की जाऊ द्या रोप खूप पडत आहे किंवा मग काही खराब होत आहे, तर त्यासाठी आपण 100 ml टाकू किंवा 100 ग्रॅम औषध टाकू। तर असं काही करू नका मित्रांनो, जे कंटेंट आहे तेच टाका, कारण जास्त ओव्हरडोस झाल्यानंतर हे त्या रोपाला त्रास होतो किंवा मग ते खाली पडून जाऊन खराब होऊन जाते। तर यासोबत आपण जे औषध आणखी मिक्स करणार आहोत, तर हे जे कीटकनाशक आहे मित्रांनो, आघाडी SC नावाचे, तर हे कीटकनाशक आहे। तर हे कीटकनाशकचा असा फायदा होतो की आपल्या रोपावरती जे आपण म्हणतो की गाभ्यामध्ये जो मावा वगैरे पडतो, तर तो पडत नाही। साधारण हे जे आघाडी नावाचे जे औषध आहे, तर हे फक्त प्रत्येक टाकीसाठी आपल्याला 20 ml आणि त्याबरोबर हे मॅजेस्टिक 50 ग्रॅम हे दोन्ही ॲड करायचे आहे मित्रांनो आणि फवारणी द्यायची आहे। साधारण ही फवारणी तर मित्रांनो, ही जे फवारणी आहे आपल्याला मॅजेस्टिक आणि आघाडीची, तर ही फवारणी आपल्याला बी टाकल्यानंतर 24 दिवसानंतर द्यायची आणि ही खूप महत्त्वाची फवारणी आहे, जेणे रोपाचा कलर वगैरे हिरो होतो आणि वाढीसही मदत होते। त्याचबरोबर कीटकनाशकही आपल्याला फवारायचं आहे। तर मित्रांनो, माहिती कशी आवडली आम्हाला नक्की कळवा। पुन्हा भेटूया आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्रोटेक्निकमध्ये, तोपर्यंत नमस्कार।